Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाउंड हे सेक्शन आपण कंप्लीट केलेलं आहे. काय काय स्टडी केलं आपण? आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाउंड इज ब्रॉडली डिवाइडेड इनटू टू कॅटेगरीज, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम अँड स्टेरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, कोऑर्डिनेशन नंबर सेम, स्ट्रक्चर वेगळं. त्याचे टोटल 7 टाइप मी सांगितले होते. 7 टाइप्स डिटेलमध्ये आपण स्टडी केलेले. स्टेरिओ आयसोमेरिझम म्हणजे काय? सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, सेम कोऑर्डिनेशन नंबर, इवन सेम स्ट्रक्चर. फरक कुठं असतो? अरेंजमेंट ऑफ लिगॅंड. सेंट्रल मेटलच्या सराउंडिंगला लिगॅंडची जी अरेंजमेंट असते त्यामध्ये जर फरक असेल, स्टेरिओ आयसोमेरिझम. मी सांगितलं होतं स्टेरिओ आयसोमेरिझम मध्ये आयोनायझेशन स्पेअरचा विचारच करायचा नाही. जस्ट वी हॅव टू फोकस ऑन कोऑर्डिनेशन स्पेअर. कारण लिगॅंड्स कुठं असतात रे बाबा? कोऑर्डिनेशन स्पेअर मध्ये असतात. स्टेरिओ आयसोमेरिझम अगेन ऑफ 2 टाइप्स, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम अँड ऑप्टिकल आयसोमेरिझम. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कोणत्या कॉम्प्लेक्स मध्ये होत नाही? टेट्राहेड्रल मध्ये होत नाही, लिनियर मध्ये होत नाही, ट्रायगोनल प्लेनार मध्ये होत नाही. होतं कुठं? स्क्वेअर प्लेनार आणि ऑक्टाहेड्रल. पण सगळ्यांना मे पॉसिबल म्हणलं आपण. मे पॉसिबल इन स्क्वेअर प्लेनार अँड ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. मग आपण डिटेलमध्ये स्टडी केलं स्क्वेअर प्लेनारचं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑक्टाहेड्रलचं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. आपण शेवटी काही टेबल्स तयार केले, ते टेबल लक्षात ठेवा. ठीक आहे ना? ओके. त्यानंतर दुसरी कॅटेगरी स्टेरिओ आयसोमेरिझमची आपण स्टडी केली, ऑप्टिकल आयसोमेरिझम. नॉन सुपर इम्पॉसिबल मिरर इमेजेस असणे म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम. इनॅन्शिओमेरिझम, इनॅन्शिओमॉर्फिझम असे बरेच टर्म्स आहेत. ठीक आहे ना? कोणामध्ये होतं? ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स हॅव्हिंग चिलेटिंग लिगॅंड. 3 कंडिशन सांगितल्या होत्या तुम्हाला. कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा, कमीत कमी एक तरी चिलेटिंग लिगॅंड म्हणजे पॉलिडेंटेड लिगॅंड असावा, इनग्लाय, डीएमजी, ऑक्स, एसीएसी एक्सेट्रा. आणि शेवटची एक कंडिशन सांगितली होती सिस फॉर्म असावा. ट्रान्स इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. मी प्रूव्ह करून दाखवलेले, उगाच बोललो नाही की सिस कसं काय ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. सॉरी, ट्रान्स कसं काय ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. सिस इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. तिसरी कंडिशन कंपल्सरी नसते. क्वेश्चन मध्ये जर सिस ट्रान्स असा काही उल्लेख असेल त्यावेळेस मग तुम्हाला ती कंडिशन वापरायची. पण 2 कंडिशन ॲट ए टाइम सॅटिस्फाय व्हाव्या लागतात. कोऑर्डिनेशन नंबर 6 असणे आणि चिलेटिंग लिगॅंड असणे. का सर? अरे चिलेटिंग लिगॅंड आला की कॉम्प्लेक्स स्टेबल बनतो. चिलेट तयार झाल्यामुळं डेक्स्ट्रो आणि लिओ फॉर्मचं सेपरेशन लॅबोरेटरीमध्ये इझी बनतं. ठीक आहे ना? ओके. बघा आता आजचं आपलं जे डिस्कशन असणार आहे ते असणार आहे रिगार्डिंग क्वेश्चन्स. आयसोमेरिझम या सेक्शनवर नेमके क्वेश्चन्स काय विचारले जातात. कालच्या टेस्टमध्ये पण तुम्ही काही क्वेश्चन्स पाहिले असतील. ठीक आहे ना? क्वेश्चन्स नेमके काय विचारले जातात. तर मी काय करतोय, आतापर्यंत ज्या एक्झाम झाल्या, नीट असेल किंवा जेई असेल, त्यामध्ये आयसोमेरिझमशी कनेक्टेड जे क्वेश्चन आले ते आजच्या आपल्या लेक्चरचं डिस्कशन असणार. ते क्वेश्चन मी डिस्कस करतोय. ठीक आहे ना? म्हणजे कॉन्फिडन्स येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे ना? चला पहा पहिला क्वेश्चन. The type of isomerism shown by the complex COCl2En twice is. हा नीट 2018 चा क्वेश्चन आहे. 19 मध्ये आणि 20 मध्ये आयसोमेरिझमचा क्वेश्चन आला नाही. दाट शक्यता आहे 21 मध्ये येण्याची, दाट शक्यता. ठीक आहे, चला बघा. द टाइप ऑफ आयसोमेरिझम शोन बाय कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स दिला, ऑप्शन दिले जॉमेट्रिकल, कोऑर्डिनेशन, लिंकेज आणि आयोनायझेशन. ठीक आहे, आता बघा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होतं का नाही याचा विचार करू आपण. मला सांगा व्हॉट इज कोऑर्डिनेशन नंबर ऑफ दिस कॉम्प्लेक्स. याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. 6 बरोबर आहे. बघा 2 Cl चे 2 बॉन्ड, 2 इन चे 4 बॉन्ड, बायडेंटेट लिगॅंड आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 म्हणजे हा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स झाला. याची कॅटेगरी ठरवू आपण. कोबाल्टला M म्हणतो मी, सेंट्रल मेटल. हे मोनोडेंटेट लिगॅंड आहे. ठीक आहे ना? मोनोडेंटेट लिगॅंड आहे, याला B2 म्हणतो मी. आणि हे बायडेंटेड लिगॅंड आहे, सिमेट्रिकल, AA ट्वाइस. हे इकडून लिहिलं आणि हे इकडून लिहिलं तर काही प्रॉब्लेम नाही. हा ठीक आहे. MB2AA ट्वाइस किंवा MAA ट्वाइस B2 या कॅटेगरीचं आहे. याच्या जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होतं का रे बाबा?
कोऑर्डिनेशन नंबर 6 दिसला की अलर्ट होऊन जायचं, कारण त्याच्यामध्ये जॉमेट्रिकल पण होण्याची शक्यता असते, ऑप्टिकल पण होण्याची शक्यता असते. तर याच्यात जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होतं, पाहिले आपण हे. याचे 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स निघतात. याच्यात ऑप्टिकल होतं का नाही? यस, ऑप्टिकल पण होतं, कारण माझी कंडिशन आहे कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा आणि चिलेटिंग लिगॅंड असावा. यस, इनिट चिलेटिंग लिगॅंड. याच्यात जॉमेट्रिकल पण होतंय, ऑप्टिकल पण होतंय, पण ऑप्शन मध्ये मला जॉमेट्रिकल दिसते, ऑप्टिकल दिसत नाही. म्हणून मी आन्सर कशाला घेणार? जॉमेट्रिकललाच घेणार. ऑप्शन मध्ये जर ऑप्टिकल असतं ते पण आन्सर असतं, आणि याच्यात ऑप्टिकल आयसोमेरिझमची पण कंडिशन सॅटिस्फाय झाली. सर हे का नाही हो? चला सांगतो तुम्हाला, हे आपले आन्सर्स नाहीत, प्रूव्ह करून दाखवतो. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा टाइप आहे. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम होण्यासाठी प्रायमरी रिक्वायरमेंट काय असते रे? 2 ब्रॅकेट एकत्र आलेले, बोथ कॅटोनिक ॲज वेल ॲज एनोनिक कॉम्प्लेक्स. इथं 2 ब्रॅकेट दिसतायत का तुला? 2 स्क्वेअर ब्रॅकेट दिसतायत का तुला? नाहीये दिसत. हा बोथ कॅटोनिक ॲज वेल ॲज एनोनिक कॉम्प्लेक्स नाही, म्हणून हे नाही. खूप सिंपल असते रे, 5 सेकंद लागतात बघा, 5 सेकंद. बेसिक आयडिया जर माहिती असेल तर. लिंकेज आयसोमेरिझम होत नाही. का होत नाही? लिंकेज आयसोमेरिझम होण्यासाठी काय लागतं रे? आयदर CN मायनस, HCN मायनस और NO2 मायनस. सायनाइड, थायोसायनाइड किंवा NO2 या तिघांपैकी एक लिगॅंड असावा लागतो, ज्यांना आपण ॲम्बिडेंटेड लिगॅंड म्हणतो. आहे का याच्यात कोणी तसा? नाही, म्हणून हे पण नाही. आयोनायझेशन आयसोमेरिझम होण्यासाठी, अरे आयोनायझेशन आयसोमेरिझम होण्यासाठी ब्रॅकेटच्या आत आणि ब्रॅकेटच्या बाहेर एनॉयनिक स्पेसिस लागतात. इथं ब्रॅकेटच्या बाहेर तर मला काही दिलेलंच नाही, म्हणून आयोनायझेशन आयसोमेरिझम पण होत नाही. जर ब्रॅकेटच्या बाहेर BR वगैरे काही दिलं असतं ना, समजा इथं मी BR लिहिलं असतं ब्रॅकेटच्या बाहेर, याच्यात झालं असतं आयोनायझेशन आयसोमेरिझम. इथं ब्रॅकेटच्या बाहेर काही दिलेलंच नाहीये, म्हणून आयोनायझेशन आयसोमेरिझम पण होणार नाही. तर आन्सर काय आलं? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. पण मी म्हणतोय याच्यात ऑप्टिकल पण होता. ऑप्शन मध्ये ऑप्टिकल दिलं असतं तर ते पण आन्सर राहिलं असतं. नाहीये ऑप्टिकल, जॉमेट्रिकल पण होतं याच्यात, ऑप्टिकल पण होत आहे. सो करेक्ट आन्सर जॉमेट्रिकल. किती सिंपल क्वेश्चन होता रे. 5 सेकंड आफ्टर डुईंग प्रॅक्टिस. ओके, चला पुढे बघा. द कॉम्प्लेक्स, एक कॉम्प्लेक्स दिलाय आपल्याला, एक कॉम्प्लेक्स दिलेलं आहे. प्लॅटिनम, पिरिडिल, अमाइन, BR आणि CL विल हॅव हाऊ मेनी जॉमेट्रिकल आयसोमर्स. याचे किती जॉमेट्रिकल आयसोमर्स असतात? लक्षात ठेवा, मी तुम्हाला आयसोमेरिझम टीच करताना देखील सांगितलं होतं, प्लॅटिनम जर कोऑर्डिनेशन नंबर 4 चा कॉम्प्लेक्स तयार करत असेल तो कंपल्सरीली स्क्वेअर प्लेनार असतो. कंपल्सरीली, नो एक्सेप्शन ॲट ऑल, स्क्वेअर प्लेनार असतो. म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं रे? DsP2 हायब्रिडायझेशन असतं. कुठलाही लिगॅंड असू द्या, डोळे झाकून. आता बघा, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम कोणत्या कोणत्या कॉम्प्लेक्स मध्ये होत असतं? स्क्वेअर प्लेनार मध्ये आणि ऑक्टाहेड्रल मध्ये. तर हा स्क्वेअर प्लेनार आहे का सर? याचा कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. पिरिडिल मोनोडेंटेट, हा मोनोडेंटेट, हा मोनोडेंटेट, हा मोनोडेंटेट, कोऑर्डिनेशन नंबर याचा 4 आहे. आता या कॉम्प्लेक्सला असं लिहिता येईल का सांगा मला? M, प्लॅटिनमला M म्हणा, A, पिरिडिलला A म्हणा, अमाइनला B म्हणा, BRला C म्हणा आणि क्लोरीनला D म्हणा. MABCD. स्क्वेअर प्लेनार कॉम्प्लेक्सची ही कॅटेगरी MABCD. सांगा किती जॉमेट्रिकल आयसोमर्स असतात? MABCD टाइप ऑफ कॉम्प्लेक्स मध्ये किती जॉमेट्रिकल आयसोमर्स असतात रे बाबा? 3 जॉमेट्रिकल आयसोमर असतात. टेबल रेफर करा. MABCD टाइप ऑफ कॉम्प्लेक्स एक्झिबिट 3 जॉमेट्रिकल आयसोमर्स. सो आन्सर इज ए. किती सिंपल आहे. MABCD. तुला हे कळलं पाहिजे या कॉम्प्लेक्सची कॅटेगरी. क्वेश्चन डायरेक्ट असा पण असतो, याचे किती जॉमेट्रिकल आयसोमर, किंवा असा पण कॉम्प्लेक्स देतात त्याची कॅटेगरी आपल्याला कळली पाहिजे. MABCD कसं केलं मी? याला M म्हणलं, सेंट्रल मेटल M. हे मोनोडेंटेट, हे मोनोडेंटेट, हे मोनोडेंटेट, हे मोनोडेंटेट, स्मॉल लेटर्स मोनोडेंटेट लिगॅंड इंडिकेट करतात. MABCD 3 जॉमेट्रिकल आयसोमर्स. सिंपल, नोट करा. चला पहा नेक्स्ट क्वेश्चन. In a particular isomer of compound दिला एक CONH3 4 times Cl2. याच्या पर्टिक्युलर आयसोमर मध्ये द ClCOCl म्हणजे क्लोरीन कोबाल्ट क्लोरीन हा जो बॉन्ड अँगल आहे तो आहे 90 डिग्री. आपल्याला म्हणलंय द आयसोमर इज नोन ॲज. नाही कळलं? क्वेश्चनच कळला नाही, नो प्रॉब्लेम. चला बघा, याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 6 आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे म्हणजे हा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे.
बघा याचं स्ट्रक्चर काढतो मी. कोबाल्ट ऑक्टॅहेड्रल, त्यांनी काय म्हणले बघा, क्लोरीन कोबाल्ट क्लोरीन हा अँगल 90 पाहिजे. तर मी इथं लिहितो क्लोरीन, इथं पण लिहितो क्लोरीन. हा अँगल आता 90 असतो, हा अँगल 90 असतो. जर क्लोरीन मी इथं लिहिला असता तर 2 क्लोरीन मध्ये 180चा अँगल झाला असता. 90चा सांगितलाय म्हणून क्लोरीन इथं लिहिले. आता बाकी ठिकाणी कोण असतील रे बाबा, अमाइन असतील. NH3 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 आणि NH3. तर याला काय म्हणायचं थोडक्यात असं त्यांचं म्हणणं आहे. दिस आयसोमर इज नोन ॲज. याला लिंकेज म्हणायचं का? बिलकुल नाही. लिंकेज आयसोमेरिझम मध्ये मी अँगलचं काही बोललोच नाही. अरे बोललो काही अँगलचं? नो. ऑप्टिकल म्हणायचं का? नाही. ऑप्टिकल मध्ये मिरर इमेज वगैरे पाहिलंय आपण? नो. सिस आयसोमर, अरे हेच तर करेक्ट आन्सर आहे. सिस आणि ट्रान्स हे कशावरती बेस्ड आहेत? सिस आणि ट्रान्स हे टर्मच बॉन्ड अँगल वरती बेस्ड आहेत. मी जॉमेट्रिकल आयसोमेरिझमच्या पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलंय बघा, सिस मध्ये अँगल 90 असतो, ट्रान्स मध्ये अँगल 180 असतो. असंही तुला दिसतंय. 2 क्लोरीन कसे आहेत रे बाबा? सिस आहेत का नाही? सिस आहेत का नाही? ॲज दिस 2 क्लोरीन आर सिस टू इच अदर, आय विल कॉल दिस ॲज सिस आयसोमर. क्वेश्चन मध्ये जर समजा 90च्या जागी 180 दिलं असतं, 180 दिलं असतं, तेव्हा हा क्लोरीन मला खाली लिहावा लागला असता. तेव्हा मी त्याला म्हणलं असतं ट्रान्स आयसोमर. तेव्हा त्याला काय म्हणलं असतं? ट्रान्स आयसोमर. 90 डिग्री सिस, 90 डिग्री सिस, 180 डिग्री ट्रान्स. सिंपल क्वेश्चन. ठीक आहे ना? आलेला क्वेश्चन आहे रे, आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे ना? बघा नेक्स्ट क्वेश्चन. द कॉम्प्लेक्स CONH36CrCN6 हा एक कॉम्प्लेक्स आहे, हा इथून इथपर्यंतचा. अँड हा दुसरा कॉम्प्लेक्स आर द एक्झाम्पल्स ऑफ विच आयसोमेरिझम. म्हणजे हे दोघं आयसोमर्स आहेत. नक्कीच आहेत बघा. कोबाल्ट इथं आहे, इथं पण आहे. क्रोमियम इथं आहे, इथं पण आहे. 6 अमाइन आहेत, इथं पण 6 आहेत. 6 सायनाइड आहेत, इथं पण 6 सायनाइड आहेत. तर हे 2 जे कंपाऊंड दिलेले आहेत, पेर ऑफ कंपाऊंड दिली आहे, हे कोणत्या आयसोमेरिझमचे प्रकार आहेत? म्हणजे हे एकमेकांचे कोणते आयसोमर्स आहेत? एकमेकांचे ते कोणते आयसोमर्स आहेत? ठीक आहे ना? हे एकमेकांचे लिंकेज आयसोमर्स आहेत का? नाही. लिंकेज कधी झाले असते सांगतो. जर समजा मी या CNच्या इथं CN लिहिले ना, समजा मी इथं असं SCN केलं असतं, हे झाले असते लिंकेज. आता आणि इथं कार्बन लोन पेअर डोनेट करतो, इथं सल्फर. CNला CNच ठेवलंय, CNला CNच ठेवलंय म्हणजे त्याला लिंकेज म्हणता येणार नाही. CNला CNच ठेवलंय म्हणून त्याला लिंकेज म्हणता येणार नाही. ठीक आहे ना? COCN6 तसेच्या तसं ठेवलेलं आहे. दीज आर नॉट लिंकेज आयसोमर्स. ठीक आहे ना? कारण लिंकेज मध्ये काही डिफरंट दिसतच नाही. आयोनायझेशन आहेत का? बिलकुल नाही. आयोनायझेशन आयसोमेरिझम मध्ये कोऑर्डिनेशन पेअरच्या आत आणि कोऑर्डिनेशन पेअरच्या बाहेर थिंक करावं लागतं. इथं नाही. आयोनायझेशन पेअरच नाहीये, नाहीये. आयोनायझेशन पेअरच नाहीये. आयोनायझेशन आयसोमेरिझम होत नाही. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम हेच आहे तुमचा आन्सर. सो कसं डायरेक्ट सांगितलं? अरे सिंपल आहे. सांगितलं तुम्हाला हिंट. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम ऑकर्स इन दोज कॉम्प्लेक्सेस विच आर बोथ कॅटायनिक ॲज वेल ॲज एनॉयनिक. 2 कोऑर्डिनेशन पेअर दिलेले कंपाऊंड असतील, 2 कोऑर्डिनेशन पेअर असणारे कंपाऊंड दिले, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. बघ ना, 2 कोऑर्डिनेशन पेअरचं फ्युजन झालेलं आहे. ठीक आहे ना? बदल काय केलाय बघा त्यांनी. हा फरक लक्षात घ्या. त्यांनी काय केलंय? फक्त कोबाल्टला इकडे शिफ्ट केलंय आणि क्रोमियमला इकडे शिफ्ट केलंय. ही शिफ्टिंग केलं की हे तयार झालंय. फरक एवढाच आहे. इथं कोबाल्टच्या बाजूला अमाइन आहे, तिथं कोबाल्टच्या बाजूला सायनाइड आहेत. हे कोऑर्डिनेशन आयसोमर्स आहेत. लिगॅंडचा एक्सचेंज झाला. लिगॅंडचा एक्सचेंज झाला का नाही बघा. इथं कोबाल्टच्या बाजूला अमाइन आहे, तिथं सायनाइड आहेत. म्हणजे लिगॅंड एक्सचेंज झाले ना. लिगॅंडचा एक्सचेंज झाला. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. हिंट अशी सिंपल सांगितलेली. 2 ब्रॅकेट असणारे कंपाऊंड दिसले, डोळे झाकून म्हणू शकता कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन्स. हे सगळे क्वेश्चन्स ऑप्टिकल आयसोमेरिझमचे आहेत आणि हे सगळेच्या सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. चला पहा क्वेश्चन नेमके काय येतात. ऑप्टिकल आयसोमेरिझम. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट शो ऑप्टिकल आयसोमेरिझम. खालील पैकी कोणामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम होत नाही. चला बोला. ऑप्टिकल आयसोमेरिझम चेक करण्यासाठी सांगितलेल्या 3 कंडिशन. कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा, चिलेटिंग लिगॅंड असावा,
चिलेटिंग लिगँड असावा आणि क्वेश्चन मध्ये जर सिस ट्रान्स दिलं तर सिस, कारण ट्रान्स हे ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतं. आता या कोणत्याच ऑप्शन मध्ये सिस ट्रान्स असं काही दिसत नाही, म्हणजे मला तिसरी कंडिशन चेक करण्याची गरज नाही. मला कंडिशन चेक करायची दोनच कंडिशन्स, कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा आणि चिलेटिंग लिगँड असावा. चला बघा, याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 येतो, याचा पण 6 येतो, याचा पण 6 येतो आणि याचा पण 6 येतो. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे सगळीकडे. चिलेटिंग लिगँड वर फोकस ठेवा. याच्यात चिलेटिंग लिगँड आहे का रे बाबा? हे मोनोडेंटेट आहे, हे पण मोनोडेंटेट आहे. चिलेटिंग लिगँडचे एक्झाम्पल सगळे पॉलिडेंटेट लिगँड, परत परत तेच बोलतो. याच्यात चिलेटिंग लिगँड नाही, याच्यात ऑप्टिकल आयसोमेरिझम होणार नाही. याच्यात होईल कारण इन आहे, इन आहे, इन आहे. तर कोऑर्डिनेशन नंबर या तिघांचा बघा तुम्ही चेक करा, 6 येतो आणि यांच्यात चिलेटिंग लिगँड पण आहे, म्हणून या तिघांमध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम असेल, याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम होणार नाही. ठीक आहे का? किती सोपा क्वेश्चन आहे. 5 सेकंद रे बाबा, 5 सेकंदात 4 मार्क. ठीक आहे, चला पुढे बघा. विच ऑफ द फॉलोइंग विल गिव्ह पेअर ऑफ इनॅन्शोमॉर्फ्स? उलटा क्वेश्चन आहे. आता खालील पैकी कुठं पेअर ऑफ इनॅन्शोमॉर्फ म्हणजे इनॅन्शोमर्स असेल, म्हणजेच ऑप्टिकल आयसोमेरिझम कोणामध्ये होईल? वर पहिला क्वेश्चन होत नाही, कुठं होत नाही. आता इथं कोणामध्ये होईल? परत याच कंडिशन चेक कर रे बाबा. कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा आणि चिलेटिंग लिगँड. इथं आहे का चिलेटिंग लिगँड? नाही. कोऑर्डिनेशन नंबर जरी इथला 6 इथला 6 असला, नो चिलेटिंग लिगँड. इथं आहे का बघा चिलेटिंग लिगँड? यस आहे. आणि कोऑर्डिनेशन नंबर बघायचं व्यवस्थित हा, नाहीतर असं करतोय ते एक्झामिनर, लय शहाणं असतंय. चिलेटिंग लिगँड ठेवते पण कोऑर्डिनेशन नंबर 4 करते, चुकते गडबडीमध्ये. इथं कोऑर्डिनेशन नंबर पण 6 आहे बघा ना. इनचे 4 बॉन्ड होतील, 2 इनचे 4 बॉन्ड, 2 सीएलचे 2, 6 बॉन्ड. हे येईल तुमचा आन्सर. कोऑर्डिनेशन नंबर 6 चिलेटिंग लिगँड आहे. इथं चिलेटिंग लिगँड नाही, इथं पण चिलेटिंग लिगँड नाही. सिंपल, सिंपल, व्हेरी सिंपल. ठीक आहे, चला बघा पुढे. आता विच ऑफ द फॉलोइंग इज एक्सपेक्टेड टू एक्झिबिट ऑप्टिकल आयसोमेरिझम? आता सिस अँड ट्रान्स असणार आहे, मुद्दामून घेतला हा क्वेश्चन. म्हणजे तिसरी कंडिशन कधी वापरायची हे पण लक्षात येईल आपल्याला. मी सांगितलं सिस ट्रान्स दिल्याशिवाय आपण तिसरी कंडिशन मनात आणणारच नाहीयेत. ठीक आहे ना? चला बघा, आता हे 2 ट्रान्स दिले, हे तर असे डिलीट करून टाका, कारण ट्रान्सफॉर्म ऑलवेज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह. ट्रान्सफॉर्म इज ऑलवेज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह बिकॉज इट पजेस सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. आपल्याला कशी पाहिजे असते? नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज, जी कोणाची असते? सिसची असते. म्हणजे माझा आन्सर एकतर ए आहे किंवा सी आहे. मी ट्रान्सला डायरेक्ट कट करून टाकला, आउट ऑफ कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशनला या दोघांमध्ये. आता या दोन्हीत कसं ठरवायचं सर? सिंपल आहे, सिंपल आहे, सिंपल आहे. याच्यात चिलेटिंग लिगँड नाही आणि याचा कोऑर्डिनेशन नंबर काढा, 4 येतो. कोऑर्डिनेशन नंबर 6 पाहिजे आपल्याला आणि चिलेटिंग लिगँड पाहिजे. म्हणजे पहिली आणि दुसरी कंडिशन सॅटिस्फाय होत नाही याच्यात, फक्त तिसरी कंडिशन सॅटिस्फाय होती. असं जमत नाही रे बाबा. ॲट ए टाइम तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय व्हाव्या लागतात. जसं इथं बघा, आता याचा कोऑर्डिनेशन नंबर काढून बघा, 6 येतो. याच्यात चिलेटिंग लिगँड पण नाही आणि सिस फॉर्म पण नाही. सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय करणारा हा कंपाऊंड आहे. याच्यात फक्त तिसरी कंडिशन सॅटिस्फाय झाली, मला ते नकोय, मला तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. कोऑर्डिनेशन नंबर 6 असावा, चिलेटिंग लिगँड असावा आणि सिस फॉर्म असावा. तर हा आपला कॉम्प्लेक्स असेल ज्याच्यामध्ये ऑप्टिकल आयसोमेरिझम होईल. किती सिंपल असतं रे. आपण खूप लकी असणार जर ऑप्टिकल आयसोमेरिझमचा क्वेश्चन आला तर. ठीक आहे ना? खूपच लकी असणार. नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन. Among the following complexes, optical activity is possible in. हा क्वेश्चन घेण्याचं कारण असं आहे, हा डबल क्वेश्चन आहे, क्वेश्चन मध्ये क्वेश्चन आहे. त्यांनी पर्पजफुली फॉर्म्युले दिलेले आहेत, कॉम्प्लेक्सचं नाव दिलेलं नाही. सॉरी, कॉम्प्लेक्सचं नाव दिलंय, फॉर्म्युले दिलेले नाहीत. तर काम करावं लागेल, मला अगोदर फॉर्म्युले काढावे लागतील. मग नंतरच मला क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. बघा रे, पेंटा अमाइन नायट्रो कोबाल्ट 3 क्लोराइड. बघा, कोबाल्ट सेंट्रल मेटल आहे. पेंटामाइन म्हणलं सो NH3 5 टाइम्स नायट्रो NO2 झाला. इथं कोऑर्डिनेशन पेअर संपला. हे ऑक्सिडेशन स्टेटच्या बेसिसवर 2 क्लोरीन येतात. ठीक आहे ना? डाय अमाइन डाय क्लोरो प्लॅटिनम 2, प्लॅटिनम सेंट्रल मेटल, डाय अमाइन डाय क्लोरो संपलं. ठीक आहे.
ट्रान्स डायसायनोबिस इथिलीन डायमाइन क्रोमियम 3 क्लोराइड. कॉमन सेन्स वापरा. क्वेश्चन आहे ऑप्टिकल आयसोमेरिझमचा. ट्रान्सफॉर्म इज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह, सो नो नीड टू कन्सिडर दिस ऑप्शन. हे स्पर्धेच्या बाहेरच काढून टाका. हे ऑप्शन कॉम्पिटिशनच्या बाहेर. याचा फॉर्म्युला पण तयार करत बसू नका. स्मार्ट वर्क करायला शिका. टाइम वेस्ट करायचं नाही. ट्रान्स ऑलवेज ऑप्टिकली इनॅक्टिव्ह असतो, त्याला कन्सिडर पण करू नका. म्हणजे तुम्हाला 3च ऑप्शन्स दिलेत असं समजून घ्या, ए, बी आणि डी. चला बघा डी बघा. ट्रिस इथिलीन डायमाइन कोबाल्ट 3 क्लोराइड. ट्रिस म्हणलं म्हणजे 3 इयन थ्राइस, हे असं येतं. काय म्हणणं आहे बघा आता. ऑप्टिकल आयसोमेरिझम कोणामध्ये होईल? कोऑर्डिनेशन नंबर 6 पाहिजे. इथं कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. संपलं, हे पण स्पर्धेच्या बाहेर गेलं. आता स्पर्धा राहिली या दोघांमध्ये. कोऑर्डिनेशन नंबर इथं पण 6 येतो, इथं पण 6 येतो. कोऑर्डिनेशन नंबर दोघांचे 6 येतात, पण चिलेटिंग लिगँड आहे का याच्यात? नाही. हे पण गेलं स्पर्धेच्या बाहेर. जिंकलं यानं. झालं तुझा आन्सर. काय आलं रे बाबा? डी आलं. किती सिंपल आहे. ट्रिस इथिलीन डायमाइन कोबाल्ट 3 क्लोराइड, दॅट विल बी युअर आन्सर. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी दाखवणे म्हणजे ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवणे. चला बघा पुढचा क्वेश्चन. भारी क्वेश्चन आहे हा. Which one of the following octahedral complexes will not show म्हणले हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. म्हणजे सिस ट्रान्सफॉर्म कोणासाठी लिहिता येत नाही. त्यांनी मस्त एक ट्विस्ट केलाय. ए आणि बी ला काय धरा म्हणलंय? मोनोडेंटेट लिहा. सोर तुम्ही तर स्मॉल ए स्मॉल बी, अरे ते सिम्बॉल आहेत, काही असू शकतात सिम्बॉल. एक्स वाय घे, नो प्रॉब्लेम, सिम्बॉल आहेत ते जस्ट. ए आणि बी ला काय धरायचंय आपल्याला? मोनोडेंटेट लिगँड धरायचंय. ठीक आहे ना. मी काय करतो, हे आपण पाहिलेल्या फॉर्म मध्ये याला कन्वर्ट करतो म्हणजे तुम्हाला थोडंसं समजायला इझी जाईल. MA5B ला मी सांगितल्याप्रमाणे हे असं होईल. MA5B, हे MA2B4, हे MA3B3 असं होईल. मी सांगितल्याप्रमाणे लिहायलो हा. आणि हे काय होईल? MA4B2 आहे ना, MA4B2. काय म्हणणं आहे बघा. खालील पैकी कुठं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होत नाही? इथं होत नाही. MA5B चे 2 फॉर्म काढताच येत नाही. सिस ट्रान्स असं काही काढता येत नाही. याच्यात एकच पॉसिबल अरेंजमेंट येते. टेबल रेफर कर रे. MA5B नो जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. इथं होतं, इथं होतं, इथं होतं. इनफॅक्ट बी आणि डी आयडेंटिकल आहेत. बी आणि डी आयडेंटिकल आहेत. हे आणि हे सारखंच आहे रे बाबा, सारखंच आहे ते. बघ ना, मोनोडेंटेड लिगँड आहेत सगळे. त्यात 2 प्रकारचे आहेत, ए आणि बी. त्यात 1 2 आहेत आणि दुसरे 4 आहेत. आन्सर येईल तुझं ए. याच्यामध्ये जॉमेट्रिकल आयसोमेरिझम होत नाही. नोटबुक रेफर करा. सिस ट्रान्स याचे फॉर्म मी काढून दाखवले होते. निघत नव्हते निघत. हे आन्सर आलं. नोट करा. पहा पुढचा क्वेश्चन. भारी क्वेश्चन आहे. दिस इज क्वेश्चन बेस्ड अपॉन आयसोमेरिझम as well as biological importance of coordination compound. तो खरं तर पॉइंट डिस्कस करायचा राहिलाय, पुढे आहे, पण थोडासा संदर्भ मी याच्याबद्दल दिला होता ऑक्सिडेशन स्टेटच्या स्पेशल एक्झाम्पल्स मध्ये. अँटी कॅन्सर ड्रग असं मी म्हणलं होतं. अँटी कॅन्सर ड्रग यांच्यापैकी कोण आहे? तर फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, लक्षात ठेवायचे तुम्हाला. अँटी कॅन्सर ड्रग असणारा एकच कॉम्प्लेक्स आहे ज्याचं नाव आहे सिस्प्लॅटिन. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे हा. सिस्प्लॅटिन काय असतो सर? सिस्प्लॅटिन म्हणजे सिस फॉर्म ऑफ दिस कॉम्प्लेक्स. PTNH3 twice Cl2. लक्षात ठेवा, या कॉम्प्लेक्सचा सिस फॉर्म म्हणजे सिस्प्लॅटिन, ज्याचं बायोलॉजिकल रोल आहे, मेडिसिनल यूज आहे त्याचा. अँटी कॅन्सर ड्रग आहे तो. कॅन्सर थेरपीमध्ये त्याचा यूज केला जातो. तर मला त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचा सिस फॉर्म आता याच्यात शोधायचा आहे. हे गेलं ऑप्शन बाहेर, याच्यात आम्माईनच नाही. हे पण गेलं बाहेर, याच्यात पण आम्माईन नाही. याच्यात आम्माईन नाही, याच्यात पण आम्माईन नाही. त्या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याला मॅच झालंय. पण मला कसा पाहिजे रे बाबा? सिस फॉर्म पाहिजे. बघ रे, हे सिस आहे, हे पण सिस आहे. हा सिस फॉर्म आहे. दिस इज सिस फॉर्म अँड इट इज ट्रान्सफॉर्म. पण मला सिस फॉर्म पाहिजे म्हणून आन्सर माझं सी येतं. दिस इज करेक्ट स्ट्रक्चर ऑफ सिस्प्लॅटिन. सिस्प्लॅटिन याला म्हणायचं. अँटी कॅन्सर ड्रग आहे. फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, नोट करा. पण नेक्स्ट क्वेश्चन खूप भारी क्वेश्चन आहे बघा हा. द एक्झिस्टन्स ऑफ 2
टू डिफरंट कलर्ड कॉम्प्लेक्सेस विथ द कंपोजिशन ऑफ एक कॉम्प्लेक्स आहे जो दोन कलर मध्ये एक्झिस्ट करतो, ज्याचा फॉर्म्युला दिलाय मला CONH3 4 times Cl2+. इट इज ड्यू टू which type of isomerism? लिंकेज, जॉमेट्रिकल, कोऑर्डिनेशन और आयोनायझेशन. तर क्वेश्चनचा मीनिंग अगोदर समजून घ्या. आपल्याला माहिती आहे आयसोमर्स पजेस सिमिलर केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट फिजिकल प्रॉपर्टीज. आयसोमरच्या केमिकल प्रॉपर्टी कशा असतात रे बाबा? सारख्या असतात, पण फिजिकल प्रॉपर्टी कशा असतात? डिफरंट असतात. बरोबर आहे ना? तर कलर ही फिजिकल प्रॉपर्टी आहे, कलर ही फिजिकल प्रॉपर्टी आहे. तर थोडक्यात प्रश्नाचा अर्थ असा आहे, या मॉलिक्युलर फॉर्म्युल्याचे दोन आयसोमर्स आहेत ज्यांचे कलर वेगळे आहेत. फॉर एक्झाम्पल समजा एखादा कलर येलो आहे, दुसऱ्याचा कलर ऑरेंज आहे, येलो आणि ऑरेंज आहे, तर ते दोन कलर येण्यासाठी ते आयसोमर्स असले पाहिजेत. कारण आयसोमर्सच्या फिजिकल प्रॉपर्टीज कशा असतात? डिफरंट असतात. प्रश्नाचा साधा अर्थ असा घेऊ शकता, याच्यात कोणतं आयसोमेरिझम होतं? याच्यात आयसोमेरिझम झाल्यामुळेच दोन कलरचे कॉम्प्लेक्स तयार झालेत. याच्यात कोणतं आयसोमेरिझम होतं? दॅट्स इट. कारण आयसोमेरिझम झाल्याशिवाय फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट येऊ शकत नाहीत. लिंकेज होतं का रे बाबा? नाही होत. लिंकेज होण्यासाठी CN- SCN- NO2- यांच्यापैकी कोणतरी पाहिजे. नाहीये, लिंकेज होत नाही. जॉमेट्रिकल होतं का? चेक करू शकतो आपण. हे कोबाल्टला M म्हणा, हे मोनोडेंटेट, हे पण मोनोडेंटेट. MA4B2 होतं का नाही जॉमेट्रिकल आयसोमेरिझम? यस, होतं जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स, याचे 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स येतात. तुझं हेच आन्सर येतं रे बाबा, जॉमेट्रिकल. सिस अँड ट्रान्सफॉर्म मिळतात याचे. सिसचा वेगळा कलर असेल, ट्रान्सचा वेगळा कलर असेल. सिसचा वेगळा कलर, ट्रान्सचा वेगळा कलर. तू पुढचं चेक करायचंय, करा, नो प्रॉब्लेम. कोऑर्डिनेशन होतं का? कोऑर्डिनेशन होण्यासाठी 2 कोऑर्डिनेशन पेअर असणारा कंपाऊंड दिला पाहिजे. नाहीये. आयोनायझेशन, आयोनायझेशनसाठी मध्ये आणि बाहेर एनॉयनिक स्पेसिस दिसला पाहिजे. इथं तर काही बाहेर दिलंच नाही. ऑप्शन वरून पण क्लू मिळू शकतो. आन्सर विल बी जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. नोट करा. पुढचा क्वेश्चन. आता इथून पुढचे जे मी 2-4 क्वेश्चन्स घेणार आहे ते सगळे नंबर ऑफ आयसोमर्स बद्दलचे असणार आहेत. व्यवस्थित लक्ष द्या. द नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर ऑफ द कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स दिलाय, याचे टोटल जॉमेट्रिकल आयसोमर्स किती असतील? काय करायचं सांगतो रे. याला फॉर्म मध्ये न्यायचं आपल्याला. आपण जे जनरल फॉर्म्युले बघितले ना त्या फॉर्म मध्ये न्यायचं. जॉमेट्रिकल आयसोमर्स फक्त मला काढायचे. बघा, कोबाल्टला म्हणतो M, NO2 आणि NH3 हे दोन्ही मोनोडेंटेट लिगँड आहेत. A3B पण 3, MA3B3. MA3B3 किती सोपं रे. किती असतात याचे? टेबल रेफर करा. 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स. त्याला मी नाव दिलं होतं फॅक अँड मर. फॅक अँड मर. MA3B3 मध्ये फॅक मर आयसोमेरिझम होतं. ठीक आहे ना? तर आन्सर आलं 2 जॉमेट्रिकल आयसोमर. चला पुढे बघा. द नंबर ऑफ जॉमेट्रिकल आयसोमर्स फॉर कंपाऊंड दिलाय. चल बघ, हे मोनोडेंटेट आहे, हे पण मोनोडेंटेट आहे. प्लॅटिनमला M1, A2B2, MA2B2. स्क्वेअर प्लेनार. प्लॅटिनम कोऑर्डिनेशन नंबर 4. डोळे झाकून स्क्वेअर प्लेनार. डोळे झाकून, विचार करायचं नाही. MA2B2 अगेन 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स. हे सिस प्लॅटिन आणि ट्रान्सप्लॅटिन असे 2 नावं होतील तयार. ठीक आहे ना? सिस आणि ट्रान्सफॉर्म याचे तयार होतात. याचं पण आन्सर येतं पहिलंच ऑप्शन. नोट करा. पहा, खूप भारी क्वेश्चन आहे हा. द टोटल नंबर ऑफ आयसोमर्स फॉर द कॉम्प्लेक्स कंपाऊंड दिलेलं आहे. इट इज ऑफ द कॅटेगरी बोथ कॅटोनिक ॲज वेल एज एनॉनिक. 2 ब्रॅकेटचं फ्युजन आहे ना. हे काय दिलं सर? हे ऑक्सिडेशन स्टेट दिली आहे. कॉपर +2 आहे आणि प्लॅटिनम पण +2 आहे. आता बघा, मला क्वेश्चन मध्ये जर म्हणलं टोटल नंबर ऑफ जस्ट आयसोमर्स, फक्त आयसोमर म्हणलं ना, खूप लेंदी क्वेश्चन असतो हा. कारण याच्यात मला स्टार्टिंग विथ स्ट्रक्चरल थिंक करत चालावं लागतं. याच्यात कोणतं आयसोमेरिझम होतं ते सगळं मला थिंक करावं लागतं. स्ट्रक्चरल होतं का? नक्कीच होतं. कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम होणार आहे याच्यात कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम होणार आहे. बाकी स्ट्रक्चरलचा कुठला टाईप याच्यात होऊ शकत नाही, कारण बाकी कंडिशन सॅटिस्फाईड नाही. स्टेरिओमध्ये काय काय होऊ शकतं? हे MA4 कॅटेगरी कॉम्प्लेक्स असल्यामुळे MA4 मध्ये आपण जॉमेट्रिकल पण पाहिलं नाही, कोऑर्डिनेशन नंबर 4 असल्यामुळे ऑप्टिकल पण पाहिलं नाही. तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त
कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम होतं. याच्यामध्ये फक्त आणि फक्त कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम होतं. लक्षात घ्या माझं म्हणणं काय, फक्त नंबर ऑफ आयसोमर काढा म्हणलंय, पुढे काही म्हणलं नाही ना, कोणत्या आयसोमर्स काही म्हणलंय का नाही. म्हणून मला सगळा कंबाईन विचार करावा लागला. पण त्याच्यातून कन्क्लुजन एवढंच निघतं, दिस कॉम्प्लेक्स एक्झिबिट ओनली कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम, बाकी कोणताच प्रकार याच्यात आयसोमेरिझमचा येत नाही. ठीक आहे ना. चला मग याचे टोटल कोऑर्डिनेशन आयसोमर्स काढण्याचा प्रयत्न करू आपण, नो प्रॉब्लेम. चला बघा, हा दिलेला पहिला कंपाऊंड, CuNH3 दिलेलं लिहू अगोदर, हे दिलेलं लिहिलं. ठीक आहे ना, दिलेलं लिहिलं. आता दुसरं बघा, आता मी करणार आहे काय, लिगँडचा एक्सचेंज करणार, इकडून तिकडून तिकडून इकडं. CuNH3 थ्राइस, लक्ष द्या रे सगळेजण. Cl तिकडे शिफ्ट करा एक अमोनिया, PtCl3 अमोनिया केला शिफ्ट. हां चला बघा, आता 2-2 शिफ्ट करा. आता कॉपर NH3 ट्वाइस, Cl2 PtCl2. मॉलिक्युलर फॉर्म्युला डिस्टर्ब करायचं नाही बघा, मॉलिक्युलर फॉर्म्युला तोच NH3 ट्वाइस. बघा फक्त मी एक्सचेंज करायला लिहा, कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम. चौथं बघा, CuNH3 Cl3 शिफ्ट करत चाललो मी, जस्ट शिफ्ट करतोय, PtCl NH3 थ्राइस करा, लास्ट पण शिफ्ट करा. CuCl4 सगळे अमोनिया गेले आणि इकडं सगळे अमोनिया आले, PtNH3. बघा या सगळ्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले सेम आहेत रे बाबा, आणि लिगँडचा मी 2 कोऑर्डिनेशन पेअर मध्ये एक्सचेंज केलाय. मग उत्तर 5 येतं का सर? नाही हो, उत्तर 5 येत नाही. आता याच्यामध्ये कोणता कंपाऊंड एक्झिस्ट करतो आणि कोणता एक्झिस्ट करत नाही ते पण विचार करावं लागतं. कसं करायचं असतं ते सांगतो. 2 कोऑर्डिनेशन पेअर एकत्र कधी येऊ शकतात, त्यांच्यावर काही ना काही चार्जेस असावे लागतात. येतात का नाही बघा, हे कॉपर +2 दिले ऑलरेडी आपल्याला. बघा हे +2, हे +2, हे 0, हे +2, 4Cl -4 ना, +2 आणि ब्रॅकेटवर रिझल्टंट चार्ज असतो कधीही. रिझल्टंट +2 -4 रिझल्ट किती आला, -2, +2 0 रिझल्ट किती आला, +2. ब्रॅकेटवर चार्ज आलेत म्हणजे हे स्टेबल असेल, हे तयार होतंय, म्हणजे काउंटिंग मध्ये हा एक धरणार मी. ठीक आहे ना. आता इथं बघा, कॉपर +2, हे 0, हे -1, रिझल्ट काढ रे, +1 येतं, रिझल्ट +1 येतो. हे +2, हे -3, हे 0, रिझल्ट काढ, -1. ब्रॅकेटवर चार्जेस आले म्हणजे 2 ब्रॅकेट फ्यूज होणार आहेत, हा पण एक्झिस्ट करतो. बघा आता कॉपर +2, अमोनिया 0, क्लोरीन -2, 2 क्लोरीन. ठीक आहे ना. हे प्लॅटिनम +2, हे +2 का घेताय सर, कॉपर प्लॅटिनम दिलंय क्वेश्चन मध्ये, प्लॅटिनम +2, क्लोरीन -2, अमोनिया 0, रिझल्ट काढ, इथं 0 आला. याचा रिझल्ट काढा, परत 0 आला. दोन्ही कोऑर्डिनेशन पेअरवर चार्जच नाहीये, दोन्ही कोऑर्डिनेशन पेअर न्यूट्रल आहेत. 2 कोऑर्डिनेशन पेअर न्यूट्रल आले, ते कसे कंबाईन होतील, नाही काही फोर्सच नाही त्यांच्यामध्ये. हा कंपाऊंड एक्झिस्टच करत नाही, हा कंपाऊंड एक्झिस्टच करत नाही. हा करतो का बघा, नो प्रॉब्लेम. कॉपर +2, अमोनिया 0, -3, हे +2, हे -4, हे +2, हे -1, हे 0, हे +2, हे 0. चला काढा, रिझल्ट काढा. +2 0 -3 ब्रॅकेटवर चार्ज येईल -1. ठीक आहे ना. याचा ब्रॅकेटवर चार्ज येईल +1, याचा ब्रॅकेटवर चार्ज काढा -2, याचा ब्रॅकेटवर चार्ज काढा +2, ब्रॅकेटवर चार्जेस आले पाहिजेत. कॅटॉयनिक आणि एनॉयनिक कॉम्प्लेक्स ज्या अर्थी म्हणतोय मी याला, इट इज बोथ कॅटॉयनिक ॲज वेल ॲज एनॉयनिक कॉम्प्लेक्स. दोन्ही ब्रॅकेटवर इक्वल अँड अपोजिट चार्ज आले पाहिजेत, दोन्ही ब्रॅकेटवर इक्वल अँड अपोजिट चार्ज आले पाहिजेत. तर तिसऱ्या कंपाऊंड मध्ये ब्रॅकेटवर चार्ज न्यूट्रल यायला रे बाबा, हा कंपाऊंड एक्झिस्ट करत नाही, हा करतो, हा पण करतो. मग आन्सर काय येईल सर, टोटल आयसोमर्स विल बी 4. याच्यात फक्त कोऑर्डिनेशन आयसोमेरिझम होतं आणि ते आयसोमर्स काढले तर किती आले रे बाबा, 4 आले. तर हा कंपाऊंड टोटल 4 आयसोमर्स दाखवतो.
कोऑर्डिनेशन आयसोमर्स दाखवतो. किती? 4. म्हणजे माझं आन्सर आलं डी. खूप भारी क्वेश्चन आहे हा. मी काउंटिंग मध्ये तिसरा का घेतला नाही? कारण दोन्ही ब्रॅकेटवर चार्जच नाहीये, 2 ब्रॅकेट एकत्र येऊ शकत नाहीत. नोट करा. नेक्स्ट क्वेश्चन, हा पण खूप भारी क्वेश्चन आहे. द नंबर ऑफ पॉसिबल आयसोमर्स फॉर द कॉम्प्लेक्स. फक्त आयसोमर्स म्हणलं रे, मला स्ट्रक्चरल पासून सुरुवात करावी लागते. चला बघा, आयोनायझेशन होऊ शकतं का? नाही. आयोनायझेशन होण्यासाठी मध्ये आणि बाहेर एनॉयनिक स्पेसिस वेगळे पाहिजेत. मध्ये पण सीएल आहे, बाहेर पण सीएल आहे. नो आयोनायझेशन आयसोमेरिझम. याच्यात आयोनायझेशन आयसोमेरिझम होत नाही. बाकी बघा, चला आता आणखी कोऑर्डिनेशन होऊ शकतं का? नाही, एकच ब्रॅकेट आहे. हायड्रेट होऊ शकतं का? होऊ शकत नाही. ठीक आहे ना. लिंकेज होऊ शकतं का? नाही, लिंकेज पण होऊ शकत नाही. 7 टाईप मी तुम्हाला सांगितलेले आहेत स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे. 7 पैकी कुठलाच याच्यात टाईप ऑब्झर्व होऊ शकत नाही. मग याच्यात स्ट्रक्चरल आयसोमेरिझमच नाही. आता बघू, स्टेरिओ जॉमेट्रिकल होऊ शकतं का? नक्कीच होऊ शकतं. बघा रे, हा कॉम्प्लेक्स आहे या कॅटेगरीचा MAA ट्वाइस B2. MAA ट्वाइस B2 या कॅटेगरीचा कॉम्प्लेक्स आहे. जॉमेट्रिकल होतं. ऑप्टिकल होतं का? नक्कीच होतं. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. चिलेटिंग लिगॅंड आहे. होतं. म्हणजे मला टेस्ट करावं लागणार आहे जॉमेट्रिकल आणि ऑप्टिकल साठी, आणि मला टोटल आयसोमर सांगायचे आहेत. व्यवस्थित लक्ष द्या. MAA ट्वाइस B2 हा कॉम्प्लेक्स आहे. मला सांगा याचे जॉमेट्रिकल आयसोमर्स किती असतात रे बाबा? 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स. याचे 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स असतील. कसे असतील बघा. हा M, हा B, इथं घेतो मी B. ठीक आहे. बघा रे, AA, हा AA, हा झाला याचा सिस फॉर्म. आता करा याला ट्रान्स करा. बघा, B ला ट्रान्स घ्या, संपलं. B ला ट्रान्स घेतो. इथं एक B घेतला, इथं एक B घेतला. AA, बघा AA घेतला. हा झाला सिस, हा झाला ट्रान्स. हे झालं जॉमेट्रिकल. याच्यात कोणतं आयसोमेरिझम होतं म्हणलं मी तुम्हाला? जॉमेट्रिकल प्लस ऑप्टिकल. जॉमेट्रिकल प्लस ऑप्टिकल. आता बघा, मला सिस आणि ट्रान्सफॉर्म मिळाले. बऱ्याचदा सांगितलं तुम्हाला मी, ओनली सिस फॉर्म इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. फक्त तुम्ही सिस फॉर्मची मिरर इमेज नॉन सुपर इम्पोजेबल काढू शकता. ट्रान्सची काढली तर ती एक्झॅक्टली आयडेंटिकल येते, ती सुपर इम्पोज होऊन जाते. तर सिसची मिरर इमेज काढतो मी. आता बघा, मिरर इमेज ऑफ सिस, मिरर इमेज ऑफ सिस, मिरर इमेज ऑफ सिस, मिरर इमेज ऑफ सिस. याची मिरर इमेज काढू. बघा, हा M घेतला, M घेतला. ठीक आहे. B, A, हे A आणि हे. ठीक आहे, झालं. बघा, आता गडबड काय करतात मॅक्झिमम स्टुडंट. एक्झामिनर मुद्दामूळ ऑप्शन मध्ये 4 आयसोमर्स पण सांगतो. मॅक्झिमम स्टुडंट काय म्हणतात, सर 2 जॉमेट्रिकल आयसोमर्स आणि 2 ऑप्टिकल आयसोमर्स. 2 जॉमेट्रिकल आणि 2 ऑप्टिकल, 2 आणि 2 4 आयसोमर्स होतील सर टोटल. नाही रे, 4 होत नाहीत. कसं होत नाहीत बघा. एक झाला सिस, दुसरा झाला ट्रान्स. एक झाला सिस, दुसरा झाला ट्रान्स. आपल्याला माहिती आहे सिसच ऑप्टिकल आयसोमेरिझम दाखवतो ना. सिसचीच मिरर इमेज काढता येईल ना मला नॉन सुपर इम्पोजेबल. हा तिसरा. चौथा नाही होणार, कारण तुम्ही सिसला इथं ऑलरेडी काउंट केलं ना. हे बघा रे, टोटल आयसोमर्स काढा म्हणलं की मला सगळे डिफरंट सांगावे लागतील ना. त्याला डबल काउंटिंग मध्ये घेण्याची गरज नाही. मी सिस ट्रान्स मध्ये याला धरलं ना, सिस ट्रान्स मध्ये याला ऑलरेडी धरले ना मी. तर मी आता याला परत ऑप्टिकल मध्ये धरणार नाही. म्हणजे ऑप्टिकलचे नंबर काढत असताना एक कमी करूनच धरायचं. कधी मला काय म्हणायचं लक्षात यायला का तुम्हाला? हे बघा, हा सिस फॉर्म आहे, हा ट्रान्सफॉर्म आहे. मान्य आहे सगळ्यांना? आता ऑप्टिकली ऍक्टिव्ह कोण असतो? सिस फॉर्म. तर तुम्हाला याचाच ऑप्टिकल आयसोमर काढता येईल ना. याचा तर नाहीये काढता येणार. याचा ऑप्टिकल आयसोमर ज्या अर्थी म्हणतोय मी, ऑप्टिकल आयसोमर्स काढत असताना काउंटिंग मध्ये एकच धरावं लागेल ना. तर सिस 1, ट्रान्स 1 आणि मिरर इमेज ऑफ सिस. म्हणजे हा पहिला आयसोमर येईल, हा दुसरा आयसोमर येईल आणि हा तिसरा येईल. चौथा नाही येणार.
बरेच जण म्हणतात सर एक सिस घ्या, दुसरा ट्रान्स घ्या आणि 2 ऑप्टिकल आयसोमर घ्या. नाही, ऑप्टिकल आयसोमर मध्ये एकच काउंटिंग करायची, कारण तो सिस फॉर्मचीच मिरर इमेज असतो. तो सिस फॉर्मचीच मिरर इमेज असल्यामुळं त्याला डबल काउंटिंग मध्ये धरायचं नाही. तर याचे टोटल आयसोमर किती झाले रे बाबा? 3च झाले, 4 होत नाहीत. 99% स्टुडंटचं म्हणणं असतं 4. तुमचंही वाटत असेल, तुम्हालाही वाटत असेल याला 4 येतात का काय? 4 नाहीत येत. लक्षात ठेवा, किती येतात? 3च येतात. कुठले कुठले 3 सांगतो बघा. एक सिस फॉर्म, दुसरा ट्रान्सफॉर्म आणि तिसरं मिरर इमेज ऑफ सिस. सिस फॉर्म, ट्रान्सफॉर्म आणि मिरर इमेज ऑफ सिस. सिस ट्रान्स मिरर इमेज ऑफ सिस. सिस ट्रान्स मिरर इमेज ऑफ सिस. असे टोटल 3 आयसोमर्स. ठीक आहे ना? बघा, आपण खूप क्वेश्चन्स आज डिस्कस केले. जवळपास मी 15 क्वेश्चन्स डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे? तर तुम्हाला आणखी काही असे क्वेश्चन्स पाहायला मिळाले ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड हे सेक्शन आपलं कंप्लीट झालेलं आहे. यात काही डाऊट्स असतील वेळीच क्लिअर करून घ्या. लागलीच ते क्लिअर करून घ्या. डीएसपी नंबर तुम्हाला दिलेले आहेत, माझा पर्सनल नंबर आहे. काही क्वेश्चन तुला अडचणीचा वाटला आयसोमेरिझमचा किंवा या टॉपिक मधला कुठलाही, बिंदासपणे विचारू शकता. सो दिस एंड्स आवर डिस्कशन आयसोमेरिझम इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड. जर या पॉइंट मध्ये किंवा या कंप्लीट टॉपिक मध्ये काही तुम्हाला डाऊट्स असतील वेळीच क्लिअर करून घ्या. ठीक आहे ना? आता आपण टॉपिकच्या शेवटी मूव्ह करतोय. स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड आणि मेटल कार्बोनिल्स हे 2 पॉइंट आपले स्टडी करायचे राहिलेले आहेत. उद्याच्या लेक्चर मध्ये पाहूयात स्टॅबिलिटी ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. RCC म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.